नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 10वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय दिवस 24वा. एलो स्टेटमेंट 12. याच्यात काय बघायचं आपल्याला? राईट अ फॉर्मल लेटर इन एक्सपेक्टेड फॉर्मॅट. जो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फॉर्मल लेटर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आपण प्रयत्न करू. लर्निंग आउटकम्स मध्ये काय बघा? टू राईट SMS, नोटीस, नोट्स, लिस्ट नीटली अँड लेजिबली. आपण नोट्स, SMS हे सगळं व्यवस्थित लिहितोच. अंडरस्टँडिंग इन्स्ट्रक्शन, याच्यात तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित समजून घ्यावे लागतील. टॉपिक तुम्हाला समजून घ्यावे लागतील. लेआउट ऑफ लेटर, लेटरचे जे लेआउट आहे ते लक्षात घ्यावं लागेल. डिफरन्स बिटवीन इनफॉर्मल अँड फॉर्मल लेटर, ब्रेव्हिटी ऑफ लँग्वेज. आणि जेव्हा फॉर्मल किंवा इनफॉर्मल आपण लेटर लिहितो त्याच्यात त्या लँग्वेजची जी ब्रेव्हिटी असते ती फार महत्वाची असते. आता इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया आपण. गिव्ह स्टुडंट्स फॉर्मॅट ऑफ लेटर, स्टुडंट्सला लेटरचं फॉर्मॅट तुम्ही सांगा. प्रोव्हाइडिंग टेम्पलेट्स, त्यांना त्याचे टेम्पलेट्स दाखवा. गाईड द स्टुडंट्स टू राईट फॉर्मल इंग्लिश लँग्वेज. आता या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमध्ये फॉर्मल इंग्लिश लँग्वेजच यूज करावी लागणार लेटर रायटिंगला. डिस्कस द स्टेज अँड स्टेप्स. आता स्टेज आणि स्टेप्स त्यांनी काही दिलेले आपण त्या पण बघूया. बिगिनिंग ऑफ द लेटर, नंतर बॉडी ऑफ द लेटर आणि कन्क्लुजन. या 3 मेन स्टेप्स असतात लेटर रायटिंगच्या वेळेस, लक्षात घ्यायचं. हाऊ टू राईट लेटर इन ब्लॉक फॉर्मॅट, आणि ब्लॉक फॉर्मॅट त्याच्यात खाली त्यांनी दाखवलेलंच आहे. त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा त्यांनी लेटर कसं यूज केलं जातं ते पण तुम्हाला इथे पाहायला मिळेल. स्टुडंट्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा. अंडरस्टँड द फॉर्मॅट टेम्पलेट्स ऑफ फॉर्मल लेटर. फॉर्मॅट कसा आहे फॉर्मल लेटरचा आणि त्याच्यात कोणते कोणते टेम्पलेट्स यूज केले जातात इथे लक्षात येईल तुम्हाला. यूज फॉर्मल लँग्वेज, याच्यात फॉर्मल लँग्वेजचा इथे आपल्याला यूज करायचा आहे. ओपनिंग सेंटेन्स कोणते असले पाहिजे. आणि द पर्पज ऑफ लेटर, पर्पज ऑफ लेटर हे समोरच्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे की आपण लेटर का लिहितोय. फॉर्मल असल्यामुळे समोरच्याला हे पहिल्यांदा कळलं पाहिजे की लेटर का आलेलं आहे आपल्याकडे. आता लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा. फॉर्मल लेटर फॉर्मॅट, त्याचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे पहिला फॉर्मल लेटरचा. पहिले तर सेंडर्स नेम, जो पाठवतोय त्याचं नाव. ऍड्रेस, नंतर त्याच्या खाली ऍड्रेस येतो कॉमा टाकून, नंतर डेट येते. इथपर्यंत झालं. त्याच्या खाली येतं टू, म्हणजे कोणाला पाठवलं जातंय. मग रिसिव्हर्स ऍड्रेस, ज्याला पाठवलं जातं त्याला म्हणतो आपण रिसिव्हर. मग रिसिव्हरचा ऍड्रेस, त्यांचं डेझिग्नेशन, कंपनी नेम, नंतर परत त्यांचा ऍड्रेस. आता काही वेळेस जर तुम्ही शाळेतल्या प्रिन्सिपललाच हे देणार असाल लेटर तर मोस्ट ऑफ द टाइम तिथे आपण शक्यतो ऍड्रेस लिहित नाही, मोस्ट ऑफ द टाइम, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट. आता त्या ठिकाणी एक तर तुम्ही म्हणाल डिअर सर किंवा डिअर मॅडम, आणि नंतर येणार बॉडी ऑफ द लेटर. इथपर्यंत आलं. आता बॉडी ऑफ द लेटर जसं तुम्हाला सांगितलं तो मेन पार्ट तो तुम्हाला इथे लिहायचा. परहॅप्स इन्क्लूड द रिझन बिहाइंड द लेटर टू कीप द लेटर कन्सायस विदाउट ड्रॅगिंग टू मच. खूप मोठं लेटर तयार करण्यापेक्षा थोडक्यात लेटरची माहिती इथं तुम्हाला देता आली पाहिजे. लगेच लेटर संपल्यानंतर खाली लिहायचं थँकिंग यू, म्हणजे आम्ही तुमच्या अगोदरच आभार मानतो. युअर सिन्सिअरली, तुमचं त्याच्या खाली नाव आणि सिग्नेचर. आता याच्यासाठी एक एक्झाम्पल मी तुमच्यासाठी काढून ठेवलेले, आपण ते वाचू पहिल्यांदा. सनराइज अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 70, सानो, गुआचरण, काठमांडू. हा झाला सेंडर्सचा ऍड्रेस. आता त्याच्यानंतर त्याने डेट पण आहे, झाला सेंडरचा ऍड्रेस. इथे पाहिजे होतं टू. ओके. नंतर द प्रिन्सिपल, कोणाला पाठवतोय तर इथे पाहिजे होतं टू फक्त. द प्रिन्सिपल, ग्रीन स्कूल, बेशी शहर, लाम जंग, हे त्या ठिकाणाचं नाव आहे. डिअर मॅम, दिस इज टू इन्फॉर्म यू दॅट while on my way home from school yesterday, I accidentally tripped over a pole that was left lying on the road by some workers. I hurt my ankle very badly. The doctor suspects a fracture and has advised me complete bed rest. Hence, I will not be able to attend my classes for at least 2 weeks. I request you to please grant me leave for this period. I will do my best
to make up the lost classes to putting in extra hours at school. After I am well. इथपर्यंत लेटर संपलं. त्याच्यानंतर ते काय लिहितात, थँकिंग यू. नंतर त्याच्याच खाली लिहिता युअर ओबिडियंटली रितेश पाय कुरेल क्लास 7A. इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता या लेटरमध्ये फक्त इथे डेटच्या खाली इथे TO2 पाहिजे होतं. एवढंच एक मिस्टेक आहे, बाकी काहीच नाही. आता आपण आपल्या परत ऍक्टिव्हिटीकडे वळूया. बघा सेकंड काय दिले त्याच्यामध्ये लर्निंग ऍक्टिव्हिटी मधलं, राईट अँड ऍप्लिकेशन टू द हेडमास्टर. तुमच्या हेडमास्टरला तुम्हाला एक ऍप्लिकेशन लिहायचंय फॉर युअर इन्स्टिट्यूशन टू ग्रांट कन्सेशन इन फीज. फीज मध्ये कन्सेशन तुम्हाला मागायचंय, तुम्हाला सॉलिड रिझन पण द्यावे लागेल. मग त्यांनी दिलेले ब्लॉकमध्ये त्यांनी दिलेलं आहे सेंडर्स ऍड्रेस म्हणजे तो इथे येणार, रिसिव्हर्स ऍड्रेस तो इथे येणार. ओके चला, मी हा फॉर्मॅट तुम्ही बघून घ्या एकदा. याच फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला एक लेटर तुमच्यासाठी लिहिलेलं आहे, ते बघूया आपण. राहुल एस ठाकरे, तनिष्क अपार्टमेंट, जेल रोड, नाशिक रोड, पिन कोड 422101, डेट 24/7/2021. ओके. 2 कोणाला लिहितोय इथे, हा झाला सेंडरचा ऍड्रेस म्हणजे मी जो पाठवतोय तो ऍड्रेस. 2 म्हणजे ज्यांना पाठवायचं आहे ते. 2 द प्रिन्सिपल KJ मेहता हायस्कूल, नाशिक रोड. मी ह्याचा इथपर्यंत ऍड्रेस त्यांचा लिहिला फक्त. त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट ऍप्लिकेशन फॉर कन्सेशन इन फीज. हे झालं सब्जेक्ट म्हणजे महत्वाचं काय हे इथे मी टाकलं. ऍप्लिकंट कोण आहे, राहुल एस ठाकरे. इथपर्यंत आलं. आता त्याच्यानंतर डिअर सर सुरुवात झाली. आय एम राहुल ठाकरे, स्टडिंग इन क्लास 10th and I am writing this for request for concession on my school fees as my father was not keeping well for the last few months and had to opt for early retirement. Therefore, the family income has been vastly decreased and very less money is left over for the expense of my studies. इथपर्यंत आलं. हे झालं बॉडी ऑफ द लेटर. त्याच्यानंतर मी लिहितो आय विल बी हॅपी इफ माय रिक्वेस्ट कॅन बी काइंडली कन्सिडर्ड. हे वाक्य मी त्याच्या खाली लिहिलं. नंतर मी लिहितो थँकिंग यू कॉमा युअर सिन्सिअरली आणि खाली माझं नाव, त्याच्या खाली मी सही करू शकतो. समजतंय. हे लेटर तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहू शकता. नेक्स्ट त्याच्यामधलंच आहे सॉल्ड ऍक्टिव्हिटी मध्ये बघा. आता राईट लेटर टू युअर फ्रेंड राधे किंवा रश्मी अपीलिंग टू हिम और हर टू सेलिब्रेट दिवाळी फेस्टिवल विदाउट क्रॅकर्स अँड स्टॉप एअर पोल्युशन. हे तुम्ही त्यांना अपील करताय. आता राधे जाधव B/651 राम अपार्टमेंट्स CA रोड नागपूर 17 जून 2021. तारीख दिली. कोणाला पाठवता इथं 2 पाहिजे. द चीफ ऑफिसर ऍक्टिव्हिटी मध्ये चूक आहे, इथे 2 पाहिजे होता फक्त. द चीफ ऑफिसर पोल्युशन कंट्रोल ऑफिस नागपूर. आता त्याच्या खाली त्यांनी लगेच सब्जेक्ट दिला. सब्जेक्ट कॅम्पेन फॉर सेलिब्रेटिंग दिवाळी विदाउट क्रॅकर्स. आता दिवाळी साजरी करायची विदाउट क्रॅकर्स. त्याच्यानंतर ऍप्लिकंट नेम तुम्ही लिहू शकता. आता बघा डिअर सर, दिस अर्थ मी नाही सांगणार आहे कारण की आपल्याला फक्त फॉर्मॅट लक्षात घ्यायचा आहे इथे लेटरचा. This letter is with a humble request to organize an awareness campaign among the general public for celebrating Diwali festival without crackers in order to stop air pollution. We need to make general public awareness that celebrating Diwali without crackers does not ruin the festival of lights. It will actually spare citizens from lethal doses of toxic substances that are not measured in routine pollution checks such as mercury, lead, and aluminum. The pollution board needs to conduct a through campaigning by displaying the information about the harm caused by firecrackers much more aggressively. Strength measures are
required to be taken by the board for controlling the burning due to crackers, which can only be done by putting a ban on bursting crackers and cautioning people against burning of crackers. थँकिंग यू युअर्स फेथफुली राधे जाधव. आता हे लेटर तुम्हाला फक्त तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं, त्यांनी सॉल्व करून दिलेलेच आहे. प्रॅक्टिसमध्ये बघा त्यांनी काय दिलंय. फर्स्ट क्वेश्चन, write a letter of application to the principal requesting him or her to issue a duplicate copy of living certificate. प्रिन्सिपलला तुम्हाला हे लेटर लिहायचं आहे, रिक्वेस्ट तुम्ही करताय, डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. यूज द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, खाली जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता ऍप्लिकंट कोण आहे? रिया किंवा रितेश पाटील. स्कूल श्री राजेंद्र हायस्कूल, महाल नागपूर, क्लास 10, डिव्हिजन बी, रजिस्टर नंबर 10011. नंतर रिझन काय? द क्वालिफाईड फॉर अब्रॉड स्कॉलरशिप एक्झामिनेशन हॅव टू सबमिट द डॉक्युमेंट्स. इथपर्यंत त्यांनी फॉर्मॅट दिला. याच्यावरचं लेटर मी तुमच्यासाठी लिहिलेलं आहे, आपण ते बघूया. ओके, जसं त्यांनी दिलं होतं, रिया पाटील ही ऍप्लिकेंट ही पाठवणार लेटर. श्री राजेंद्र हायस्कूल, क्लास 10, डिव्हिजन बी, रजिस्टर नंबर 10011. डेट, त्याच्यानंतर डेट 24/7/21. टू कोणाला लिहितोय? द प्रिन्सिपल श्री राजेंद्र हायस्कूल यांना ते पत्र लिहित आहे. आता याच स्कूलची स्टुडंट असल्यामुळे बाकीचं सगळं लिहिण्याची गरज पडणार नाही. मग महाल नागपूर इथपर्यंत मी हे लिहिलं. आता सब्जेक्ट बघा, इश्यू अ डुप्लिकेट कॉपी ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट. ऍप्लिकंट कोण आहे? रिया पाटील. डिअर सर, I am Riya Patil, studying in class 10, division B, and I am writing this to request for issue a duplicate living certificate just because I qualified for abroad scholarship examination. Have to submit the documents before time and it is very important for me to do so. Kindly issue my living certificate as early as possible. ओके, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर मी लिहितो थँकिंग यू युअर्स फेथफुली रिया पाटील. कळलंय इथपर्यंत? त्याच्यामधलीच प्रॅक्टिसमधली सेकंड ऍक्टिव्हिटी होती बघा, राईट्स कंप्लेंट लेटर रिगार्डिंग इरेग्युलर इलेक्ट्रिसिटी सप्लाय इन युअर लोकॅलिटी. तुमच्या लोकॅलिटीमध्ये इलेक्ट्रिकचा सप्लाय इरेग्युलर आहे. यूज द फॉलोइंग पॉइंट्स, खाली पॉइंट्स दिलेले त्यांचा वापर करून आपल्याला लेटर लिहायचं आहे. ड्युरेशन ऑफ द प्रॉब्लेम, इट्स इम्पॅक्ट, रिक्वेस्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम. ठीक आहे, आता आपण एक फेक नाव घेऊ आणि त्या नावानुसार आपण हे सॉल्व करतोय असं समजू. ओके, बघा मग, पंकज पाटील, आदिशक्ती अपार्टमेंट, नाशिक रोड, पिन कोड 422101. डेट 24/7/2021. टू कोणाला लिहितोय? टू MSCB. ओके, टू असा पाहिजे. MSCB डिपार्टमेंट, द डिव्हिजन ऑफिसर. सब्जेक्ट झालं, इथपर्यंत त्यांचं ऍड्रेस संपला. सब्जेक्ट काय? इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय इन अवर लोकॅलिटी. आमच्या लोकॅलिटीमध्ये इरेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय आहे. ऍप्लिकंट कोण आहेत? पंकज पाटील. डिअर सर, आता पुढे, आय Pankaj Patil would like to lodge a complaint regarding the irregular electric supply in our locality. There has been no meter reading and you are sending me average bill every month and it impacts on studies as well as our household work. I request to solve the problem as early as possible. I hope you will take an action on this. इथपर्यंत माझं लेटर संपलं. त्याच्यानंतर मी काय लिहिणार? थँकिंग यू युअर सिन्सिअरली पंकज पाटील. आता हे जे लेटर आहे हे तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे. जे जे लेटर्स मी तुम्हाला दाखवले ते सर्व लेटर्स तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचे. पुढचं बघूया. आता थर्ड जी कंप्लेंट आहे त्याच्याबद्दल मी लेटर लिहिलेलं नाहीये, तुम्ही एकदा प्रयत्न करा त्याच्याबद्दल लिहिण्याचा. राईट अ लेटर टू द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद, टू कंप्लेंट अबाउट द इनकन्व्हिनियन्स कॉज्ड बाय प्रोलॉंग्ड रोड. म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे आणि खूप दिवसापासून ते रखडलेलं आहे, खडबडीत रस्ता आहे. रिपेअर वर्क
चालू आहे तिथे. गोइंग ऑन इन युअर एरिया, तुमच्या एरियामध्ये ह्या गोष्टी चालू आहे आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो, तर त्याच्याबद्दल तुम्ही कंप्लेंट करताय. ओके, याच्यावर तुम्ही लेटर लिहिण्याचा प्रयत्न करा. इव्हॅल्युएशन बघा काय आपलं मग कसं असतं इव्हॅल्युएशन. सेंडर ऍड्रेस आणि डेट जर योग्य असेल तर अर्धा मार्क भेटेल. रिसिपंट ऍड्रेस पूर्णपणे बरोबर लिहिला असेल तर परत अर्धा मार्क. सब्जेक्ट तिथे मेन्शन केला असेल तर परत अर्धा मार्क, म्हणजे 1.5 मार्क इथपर्यंत झाला. आता मेन बॉडी जर तुम्ही व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला त्याचे 2 मार्क व्यवस्थित भेटतात. सबस्क्रिप्शन क्लोजिंग, क्लोजिंग तुमची चांगली असेल तर परत त्याचा अर्धा मार्क, आणि तुमचं जर ग्रामर व्यवस्थित असलं तर परत त्याचा 1 मार्क तुम्हाला, म्हणजे असे टोटल तुम्हाला 5 मार्क याला मिळतील. आता दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट QR कोड तुम्हाला इथे दिलेला आहे, हा तुम्ही स्कॅन करून डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकता. मग आज काय शिकलो आपण स्टुडंट्स? माय टेक अवे टुडे आय लर्न. Today I learned to write a formal letter in the expected format in formal English language. फॉर्मल लेटर फॉर्मल इंग्लिश लँग्वेज मध्ये कसं लिहिलं जातं हे आपण या व्हिडिओमधनं शिकलो. अंडरस्टूड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.